हाय हॅलो नमस्कार. आज अव्यासाठी आलं होतं एक पार्सल, जे की मला पण आयडिया नव्हती, जे की पप्पांनी आणि वरुणी दोघांनी मिळून मागवलं होतं. पण आता ह्या पार्सलमध्ये काय आहे मलाही उत्सुकता होती, तेवढीच तुम्हालाही असेल. म्हटलं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्की कळेल. त्याआधी म्हटलं चला दुपार झाली होती, अव्या झोपला होता, म्हटलं आज जरा 15-20 मिनटं आधीच त्याचा पराठा बनवून ठेवूयात. तर तेच तयारी करायला घेतली. मी ऑलरेडी सकाळी एक बटाटा मस्तपैकी मिडियम साईजचा बॉईल करून घेतलेला आणि बेबीसाठी ना जास्त शिट्ट्या घेऊन देते, कारण तो अगदी मऊसूत शिजायला पाहिजे म्हणून. तर असंच आहे ना, बीटरूटचा सुद्धा छान पराठा होतो. आता मी आव्यासाठी ना मसाले, लाल तिखट थोडे जास्त टाकायला लागली आहे, म्हणजे हळूहळू आपल्या जेवणाप्रमाणे त्याचं जेवण असायला पाहिजे असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. तर त्याला त्या ह्याच्यामध्ये ढाच्यामध्ये येण्यासाठी मी आता हळूहळू स्पायसेस वाढवायला घेतलेले आहेत. खूप जास्त तिखट पण नाही आहे, पण थोडे क्वांटिटी आता वाढवली आहे. तर पराठा आपल्या नेहमीप्रमाणे आपण जसे स्वतःसाठी जसे पराठे बनवतो तसंच मी त्याच्यासाठी पण बनवलं, पण थोडासा जाडसर ठेवला मुद्दामून. कारण आहे ना जास्त थोडा जाडसर पराठा असेल ना तर खायलाही छान लागतो. आणि मी आत तुपातनं भाजते, यावेळेस तेलात भाजवला होता. तर तेल वगैरे छान करून घेतलं आणि सगळं आवरल्यानंतरच आजकाल मी बेबीचं दुपारचं फूड बनवते. जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत बनवते. इथे अव्यांश उठला होता, कारण वाजले होते 2:30 आणि 2:30-2:45च्या आसपास अव्यांश बरोबर उठतो आणि तो जांभई देतो म्हणून मी त्याची ॲक्टिंग करत होते. त्याला एवढं हसायला येत होतं की बस कधी. त्याच्यानंतर त्याचा पराठा रेडी झाला, तर तो त्याचा खाऊन केअरटेकीवर त्याला खाली घेऊन गेले आणि तोपर्यंत मी माझी कॉफी आणि सिरीज एन्जॉय केली. आणि बाय द वे ह्या पार्सलमध्ये होतं खूप सगळे बुक्सचे आणि बुक्स होतं एक, आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे शेप्स वगैरे होतं. चलो बाय, ब्लॉग इथेच एंड करते. भेटू एका छानशा ब्लॉग.